हाय गाईज, तर कशा आहात तुम्ही सर्व. मी श्रवण सुद्धा स्वागत करतो आपल्या आजच्या ब्लॉगमध्ये. तर थंबनेल आणि इंट्रो बघून तर तुम्हाला समजलं असेल की कसला ब्लॉग आहे आणि कसला नाही. सो आज आपल्या गणपती बाप्पाचा आगमनचा ब्लॉग आहे हा, अँड माझा फर्स्ट ब्लॉग आहे माझ्यासाठी. तर मी आजपासून मध्ये ब्लॉगिंग चालू करतो आहे. तर माझा फर्स्ट ब्लॉग आहे. तर आपण जाऊया अँड बघूया काय होतं, कसं होतं, काय नाही. मला पण माहिती नाही काय होणार आहे काय नाही. तर लास्टपर्यंत तुम्ही हा ब्लॉग बघा आपला. तर आता तर मी आलो आहे केस वगैरे कापायला. तर केस वगैरे कापून घेतो सगळे. अँड केस वगैरे पण काही कापली नाही, खूप धावपळ वगैरे चालू आहे. केस वगैरे पण काही कापली नाही, तर केस वगैरे कापून घेऊया. तर फर्स्ट ब्लॉग आहे गाईज. तर तुम्हाला पण माहिती आहे की चुका वगैरे होत असतात. तर चुका वगैरे झाल्या तर मला माफ करा. अँड लास्टपर्यंत व्हिडिओ बघा माझी, कशी वाटते कशी नाही. चांगली वाटली तर लाईक शेअर सबस्क्राईब काय असतं ते सगळं करून टाका. तुमच्या भावाला सपोर्ट करा. चांगले चांगले व्हिडिओ मी तुमच्यासाठी आणत राहील. तर फर्स्ट ब्लॉग आहे माझा. तर आता मी चाललो आहे केस कापायला. तर केस वगैरे कापून मी भेटतो तुम्हाला. तर पहिलं आता जाऊया केस कापायला. खूप लेट झालेलं आहे कारण का खूप म्हणजे घरात पण खूप काम आहेत. तर कामं वगैरे करायची आहेत, ती पण सगळे बाकी आहेत. डेकोरेशन वगैरे पण थोडं बाकी आहे. तर घरचं पण मी तुम्हाला सीन काय ते सगळं सांगतो. पण आता आपण जाऊया पहिला केस कापायला. तर केस कापून मी तुम्हाला भेटतो. त्यासाठी तोपर्यंत लाईक शेअर कमेंट काय असतं ते सगळं करून टाका. तर केस कापून भेटतो मी तुम्हाला. आता आपले केस कापायला चालू करतो आपला भाऊ. तर आपण घेऊया फटाफट अँड निघताना मग तुम्हाला भेटतो. सो बाय बाय. आता काय आपले केस वगैरे कापून झालेले आहेत सगळे. तर जाऊया आता घरी फटाफट. काय सीन आहे काय नाही बघूया. घरचं पण काय कामं वगैरे पण करायचे. डेकोरेशन पण अजून म्हणजे पूर्ण काय झालं नाही. तर घरी जाऊया आणि काय नाही सीन काय आणि काय नाही. सॉरी काय चुका होतं ते तर मला समजून घ्या थोडं. अँड घरी बघूया काय काम आहे काय नाही. तर मग आता जाऊया फटाफट. पप्पा पण तिकडे खूप टाईम झाला वेट करतात आहे माझं. तर पप्पा पण ते म्हणजे काय फळ फ्रूट वगैरे असतं ते सगळं आणायला गेलेले. पप्पा ते घेऊन आले तिकडे आणि माझा वेट करतात आहे मगातपासून. मला भरपूर सारे कॉल केलेत. तर जाऊया फटाफट काय सीन आहे काय नाही बघूया. अँड कसा दिसतोय मला कमेंट करून सांगा. एकच छावा श्रवण भावा. काय बरोबर की नाही? एकच छावा श्रवण भावा लक्षात ठेवा. काय काम कर 200 रुपये दे और 50 रुपया काट ओवर एक्टिंग के वजह से. हां तर आता जाऊया फटाफट आपण आणि बघूया कसं काय होतंय काय नाही. ब्लॉग एन्जॉय करताय की नाही मला कमेंट करून सांगा. अँड चला मग जाऊया फटाफट. गाईस तर आपलं सामान वगैरे म्हणजे थोडंसं बाकी होतं घ्यायचं. पूजेचं काही सामान वगैरे असतं ते सगळं घ्यायचं बाकी होतं थोडंसं. तर आता ते वगैरे पण घेऊन झालेलं आहे. तर तेच घ्यायसाठी आता आलेलो मी तिकडे. तर आता ते सगळं घेऊन झालेलं आहे. तर आता डायरेक्ट घरी जायचं आहे. आणि अवतार पण एकदम बेकार झालेलं आहे पूर्ण. घरी आलेलो मी आता 3 वाजले. घरी आलो आता जस्ट आलो. तर आता जेवणार वगैरे आणि मग आपण संध्याकाळी भेटू डायरेक्ट आगमनच्या टायमाला. जेव्हा आपल्या बाप्पाला भेटूया आपण आलेला जाऊ तेव्हाच भेटू मी तुम्हाला डायरेक्ट. तर आपण तेव्हाच भेटूया ठीक आहे. बाय. हे गाईस तर आता वाजलेत किती 12-20 झालेत. तर आता आम्ही लोक निघालेलो आहे. म्हणजे मी आता पुढे चाललो आहे कारण का माझ्या गाडीचं जरा काहीतरी सीन झालं आहे. तर आता मी निघालो आहे पुढे जातो आहे. पप्पा वगैरे येतात आहे. पप्पा बहीण वगैरे सगळे येतात आहे आता. तर मी पुढे जातो फटाफट. गाडीमध्ये माझं पेट्रोल संपलेलं आहे. गाडी बंद झालेली आहे माझी. एक इश्यू झालेला आहे. तर आता मी फटाफट निघालो आहे आणि पुढे जातो. अँड डायरेक्ट आपण भेटू डायरेक्ट गणपतीच्या स्पॉटवरती. म्हणजे जिकडे आपला गणपती बुक केलं तिकडे जाऊन भेटू आपण. तर आता जाऊया फटाफट आणि भेटूया. सो गाईज फायनली आपली गाडी चालू झालेली आहे. 2 महिने माझी गाडी बंद होती गाईज. 2 किक मारून गाडी चालू केली आहे भाई. 2 किक मारून फक्त किती 2 किक मारून.
तर आता आपण फटाफट निघूया. पेट्रोल नव्हतं भाई, पेट्रोलचा जुगाड केलं, फटाफट पेट्रोल टाकले. आता आपण चाललोय. आता रस्त्यामध्ये जातं बघा तुम्ही लोक, खोटं वाटतं तर. आता रस्त्यामध्ये जाय भाई, तुमच्या ब्लॉगसाठी फक्त मी रस्त्यामध्ये थांबलोय. आणि आता जाऊया फटाफट. तर चला मग तिकडे डायरेक्ट भेटूया काय. गाईज आता मी पहिला आलोय पेट्रोल भरायला, कारण का पेट्रोल पूर्ण खाली, आपली गाडी पूर्ण डायरेक्ट बंदच होऊन जाईल जागेवरती. एका 2 किकमध्ये चालू झाली. तर पहिला आपण पेट्रोल भरूया. पेट्रोलसाठी 1 वाजला आता. आणि लाईन बघा पेट्रोलसाठी किती आहे. पेट्रोलसाठी पण लाईन आहे. अँड पेट्रोल भरून फटाफट जाऊया तिकडे. ठीक आहे. क्या रे भिकमंग्या, क्या देख रहा है? हे गाईज तर आता पेट्रोल भरून झालेलं आहे. आता जाऊया फटाफट तिकडे आणि तिकडेच भेटूया डायरेक्ट, काय ते काय नाही. ठीक आहे. तर डायरेक्ट आता तिकडेच जाऊया फटाफट. आणि पेट्रोल खूप भरलं आहे. आता 200चं पेट्रोल टाकलं. तर बघूया गाडी किती दिवस चालते आणि किती दिवस नाही. चला फटाफट पहिला तिकडे जाऊया काय. आपल्यासाठी स्पेशल घरात गणपती, आपल्यासाठी आपला गणपती ना त्यांच्या त्यांनी घरात ठेवले. तर त्यांच्या घरातून आपल्याला गणपती घ्यायचे. तर आपला भाऊ गेला आतमध्ये. गणपती बाप्पा मंगळमूर्ती हे गजानन तू आदिश्वर, तू परमेश्वर, तूच ईश्वर. सकल जगाचा तारणहार तू, या विश्वाचा पालनहार तू. मोदक प्रिय तू, मंगलदाता, भक्तांची कामना पुरविता. महाद्वारया नगरीचा तू, महाद्वारया नगरीचा तू. दैवत मुझा विनायका तू, दैवत मुझा विनायका तू. चला गणपती बाप्पा. आता पप्पा गाडी घेऊन निघालेले आहे. आणि आपण फटाफट जाऊया बाईकने आणि फटाफट पोहोचूया तिकडे. आपले बँड वाजायला पुरा तिकडे थांबलेले आहेत सगळे. खूप लेट झालं आहे. आता 1:30 वाजलेत. तिकडे आपली पोरं थांबलेत बँड वाजवायला. 11 वाजल्यापासून बोलतात आहे भाई कुठे आहे, ये लवकर. खूप कॉल केले. तर आपण जाऊया फटाफट पोहोचूया आपण पण तिकडे ना. तर तिकडे जाऊनच आपण भेटूया आता. सकल जगाचा तारणहार तू, या विश्वाचा पालनहार तू. मोदक प्रिय तू, मंगलदाता, भक्तांची कामना पुरविता. महाद्वारया नगरीचा तू, महाद्वारया नगरीचा तू. दैवत अमुचा विनायका तू, दैवत अमुचा विनायका तू. हे गजानन, हे गजानन, हे गजानन, हे गजानन, हे गजानन तू आदिश्वर, तू परमेश्वर, तूच ईश्वर. हे गजानन, हे गजानन.
आपल्या घरी गणपती बाप्पाचं आगमन झालेलं आहे अँड खूप मजा आली आहे. भाईनी आपल्या वाजवलं एकदम भारी आहे फुल. तर आगमन झालेलं आहे आपल्या गणपती बाप्पाच्या घरामध्ये. तर मी विचार करतो आहे सेकंड पार्ट पण बनवतो. म्हणजे हा पार्ट म्हणजे हा ब्लॉग नाही संपत आपला. सेकंड पार्ट मी दुसरा म्हणजे ह्याच्यावर टाकतो कारण का खूप मोठी व्हिडिओ झाली. तर सेकंड पार्ट बनवतो मी याचा. तर सेकंड पार्टमध्ये पुढचं म्हणजे उद्या सकाळी पूजा वगैरे आहे, भटजी वगैरे येणार आहे तर पूजा वगैरे आपल्या घरामध्ये. तर मग सेकंड पार्ट त्याचं आहे. तर पुढची व्हिडिओ बघा, मी थोड्या दिवसात पण पोस्ट करून टाकेन. तर भाई वाजले 3 वाजले आहेत. आता आलो आहे पिझ्झा खायला बहिणी भावांसोबत. पिझ्झा गणपती आले घरी तर पिझ्झा खायला चला. तर पिझ्झा खायला आलो आहे. तर पिझ्झा खाऊन आता घरी जाऊ, बघू काय करतात ते लोक काय नाही. तर बघूया आता काय होतं आणि काय नाही. तर भाई एवढा टाईम झाला पिझ्झा घ्यायच्या अगोदर पाऊस नव्हता आणि आता पाऊस आला आहे पिझ्झा खायच्या टायमाला. ओपन कर मग आता पाऊस आला, आता पाऊस कुठे दिसतंय की नाही. हलका येतो हलका. तर खाऊन भेटूया ठीक आहे. तर गाईज आता पिझ्झा खाऊन झालेला आहे आपला अँड 3:30 वाजले आता. तर आता घरी आलो आहे अँड बाप्पाचं आगमन वगैरे झालं आहे. तर बाप्पाचं आगमन झालं तर बहीण भाऊ वगैरे आले घरी. तर बोलली की चला जाऊया बाहेर फिरायला, राऊंड बिऊंड मारायला. त्या गाड्या बिड्या घेऊन डायरेक्ट डॉमिनोजमध्ये 3 वाजता पिझ्झा खायला. अँड 3 वाजले आता 3:30 वाजले आता घरी आलो. घराच्या बाहेरच आहे आता म्हणजे गल्लीमध्ये आहे. तर घरी जातो आता फटाफट डायरेक्ट लांबलेट. डायरेक्ट उद्या भेटू काय म्हणजे हा ब्लॉग तर इथे एंड करतो आहे मी. म्हणजे सेकंड पार्ट येईल याचा. हा फर्स्ट पार्ट होता, सेकंड पार्ट येईल याचा आता. तर सेकंड पार्टमध्ये भेटू. तो पण मी 2-3 दिवसामध्ये टाकून देईल. तर थँक्यू सो मच लास्टपर्यंत ब्लॉग बघितल्याबद्दल अँड सपोर्ट करा तुमच्या भावाला. अँड थँक्यू सो मच लास्टपर्यंत ब्लॉग बघितल्याबद्दल. तर भेटू मग सेकंड पार्टमध्ये. तोपर्यंत बाय बाय.